महावंदनेसाठी। सर्वप्रथम तुम्हाला भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज 14 एप्रिल भीम जयंती तर आहेच, पण भीम सैनिकांची एवढी अलोट गर्दी म्हणजे आश्चर्यकारकच आहे। मला वाटतं परभणीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी जास्त गर्दी पाहायला मिळत आहे। खरं तर पाय ठेवण्यासाठी ही जागा राहिलेली नाहीये आणि सकाळी एवढी गर्दी तर रात्री किती असेल विचार करा फक्त। आज तर हदच झाली, अभिवादन करण्यासाठी एवढ्या लांबच्या लांब रांगा, मला वाटतं दिल्ली पर्यंत गेली ही लाईन। जाऊ द्या, मी काय केलं, निळा ध्वज फडकावून समाधान मांडलं, तुम्ही कोणाला सांगू नका बरं का। आता आपण आले बॅक स्टेज आणि येथे सुरू आहे बुक सेलिंग। 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल साठी येथे नवीन पुस्तके येतात आणि एक तरी पुस्तक आपल्याला खरेदी करावंच लागतं, त्याशिवाय मन भरतच नाही। आजच्या भीम पहाटेमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, ती म्हणजे भीम रमाईचा सुंदरसा देखावा। इथे पोहोचण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागली, पण शेवटी मी पोहोचले, क्योंकि ये नहीं देखा तो फिर क्या देखा। हा चला। महावंदना झाली, खिचडी खाऊन झाली, पुस्तकही खरेदी करून झाले, सगळं कसं चांगलं झालं होतं। पण या सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र वाईट होती, ती म्हणजे ऊन। पण या उन्हामुळे ना माझ्या फोटो एवढ्या चांगल्या आल्या आणि रील पण अशी बेस्ट बनली। 14 एप्रिल दिन मग मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबू, कारण मला संध्याकाळसाठी रेडी व्हायचं आहे। आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तोपर्यंतसाठी बाय।